तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम सध्या प्रगतीपथावर आहे। भारतातील या बुलेट ट्रेनसाठी जपानच्या शिंकान्सेन बुलेट ट्रेन तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे। 2029 पर्यंत 3 टप्प्यामध्ये भारतीय बुलेट ट्रेनचं काम पूर्ण होईल। पण भारतामध्ये येणारी ही बुलेट ट्रेन सेवा नेमकी कशी असणार आहे, या बुलेट ट्रेनची काय वैशिष्ट्ये आहेत याचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझाची टीम थेट जपानमध्ये पोहोचली। जपानच्या शिंकान्सेन बुलेट ट्रेनची सफर आज आम्ही तुम्हाला घडवणार आहोत। चला पाहूया। सध्या मी ओसाका शहरात आहे आणि ओसाका शहरातून आम्ही टोकियोला प्रवास करतोय आणि याच शिंकान्सेन बुलेट ट्रेनने आम्ही आता टोकियोला जाणार आहोत। साधारणपणे 500 किलोमीटरचा प्रवास आहे आणि 2.5 ते 3 तासामध्ये आम्ही टोकियोला पोहोचणार आहोत। आणि ही बुलेट ट्रेन किती फास्ट जाते, कारण या बुलेट ट्रेनची खासियतच ही आहे हाय स्पीड सुरक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञान। आणि हेच आधुनिक तंत्रज्ञान आणि ही स्पीड जाणून घेण्यासाठी आणि याचा अनुभव घेण्यासाठी आम्ही आज जपानमध्ये ओसाका ते टोकियो हा बुलेट ट्रेन प्रवास करत आहोत। हे तिकीट आम्ही घेतलेलं आहे आणि साधारणपणे जर आपण हे तिकीट बघितलं तर 14,720 येन एवढी या तिकिटाची किंमत आहे। आणि खरं तर हे जे भाडं आकारलं जातं ती बुलेट ट्रेन कोणत्या प्रकारची आहे आणि अंतर किती आहे हे बघून हे भाडं हे बुलेट ट्रेनचं आकारलं जातं। आमची बुलेट ट्रेन आलेली आहे आणि याच बुलेट ट्रेनमधनं आम्ही आता टोकियोपर्यंतचा प्रवास करणार आहोत। आणि ही बुलेट ट्रेन नेमकी कशी आहे, या बुलेट ट्रेनमध्ये नेमकं काय काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि या जपानच्या बुलेट ट्रेनची सफर तुम्हाला घडवणार आहोत। आपण बुलेट ट्रेनमध्ये आलेलो आहोत आणि ओसाका ते टोकियो हा 500 किलोमीटरचा प्रवास याच शिंकान्सेन बुलेट ट्रेनने करणार आहोत। आणि ही बुलेट ट्रेन नेमकी आतून कशी आहे याची सफर आम्ही तुम्हाला घडवणार आहोत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर जेव्हा आपण हा प्रवास करतो आणि आतमध्ये आल्यानंतर अगदी विमानात बसल्याचा जो फील आहे, अनुभव आहे, तो आपल्याला घेता येतो। साधारणपणे 300 किलोमीटर पर आवरने सध्या ही बुलेट ट्रेन टोकियोच्या दिशेने जाते आणि संपूर्ण ओसाका सिटीचं दृश्य आपण या विंडोज सीटवर बसून पाहू शकतो। खरं तर या बुलेट ट्रेनच्या प्रवासामध्ये आम्ही स्पीडोमीटर लावून साधारणपणे किती स्पीड आहे या बुलेट ट्रेनची हे बघतोय। आणि आता जर आपण बुलेट ट्रेनची स्पीड बघितली तर 252-253 म्हणजे साधारणपणे 250 किलोमीटर पर आवर ही स्पीड आहे आणि ही कमी जास्त होत राहते। म्हणजे वळणावर स्पीड साधारणपणे 250 किलोमीटर पर आवर होते आणि जर स्ट्रेट ट्रॅक असेल, सरळ जर ट्रॅक असेल तर ती साधारणपणे 270 ते 300 किलोमीटर पर आवर आणि हिची हाय स्पीड जर आपण बघितली तर 320 किलोमीटर पर आवर आहे। म्हणजेच आम्हाला टोकियोचं जे अंतर आहे, म्हणजे ओसाका ते टोकियो जे अंतर आहे ते 500 किलोमीटर आहे, तर 2.5 तास या सगळ्या प्रवासादरम्यान लागतो। आणि टोकियो स्टेशनसुद्धा आता जवळ आलेलं आहे आणि आपण जर हे सगळे प्रवासी बघितले तर खरं तर ते सांगितलं जातं की पिन ड्रॉप सायलेन्स हा असला पाहिजे, शांततेत हा प्रवास केला पाहिजे। आणि बाहेरची दृश्यसुद्धा आपण बघतो की ज्या सिटीज लागतात, जे स्टेशन्स लागतात, ते स्टेशनसुद्धा आपल्याला या विंडोतनं पाहता येत आहेत। सुरक्षेचा विचार केलेला आहे, कारण भूकंप असो किंवा नैसर्गिक आपत्ती असो यामध्ये सुद्धा बुलेट ट्रेन ही बंद होत नाही। बुलेट ट्रेनची सेवा ही सुरू राहते। E3 आणि E5 हे जे शिंकान्सेन बुलेट ट्रेनचे जे 2 मॉडेल आहेत त्या प्रणालीचा वापर भारतातील बुलेट ट्रेनसाठी केला जाणार आहे, जी 2027, 2028 आणि 2029ला मुंबई ते अहमदाबाद अशा 3 टप्प्यामध्ये ही बुलेट ट्रेन सेवा सुरू होणार आहे। ज्या प्रकारे आपल्याकडे मुंबईमध्ये खास करून लोकलचं जाळं आहे, मेल एक्सप्रेसचं जाळं आहे, अगदी तशाच प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्टसाठीचं जाळं हे आपल्याला जपानमध्ये बुलेट ट्रेनचं पाहायला मिळतं। E3, E5, E10 अशा वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स आहेत। आणि कशा प्रकारे आपण बघतो जे दुसरं स्टेशन आता येणार आहे त्याच्या सूचनासुद्धा इथे दिल्या जातात, अनाऊन्समेंट केली जाते आणि अगदी 10-10 मिनिटांनी एक स्टेशन्स येतं आणि अगदी 6 मिनिटाला एक बुलेट ट्रेन प्रत्येक स्टेशन्सवर आपल्याला
या सगळ्या प्रवाशांना घेऊन जाताना पाहायला मिळते. अशा प्रकारचे ट्रॅक्स हे बुलेट ट्रेनचे आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपण मुंबईमध्ये जेव्हा लोकल प्रवास करतो तेव्हा अशाच प्रकारचे जे ट्रॅक पाहायला मिळत असतात तशाच प्रकारचे ट्रॅक खरं तर या बुलेट ट्रेनचे सुद्धा पाहायला मिळतात. आम्ही जेव्हा हे प्रवास करतोय तेव्हा इथे सुद्धा 14,720 एन एवढं भाडं हे आकारलं जातं आणि वेगवेगळ्या सिटीज ह्या कशा प्रकारे आपल्याला बुलेट ट्रेनमधनं पाहायला मिळतात हे आपण या दृश्यांमधनं बघतोय आणि आरामदायी प्रवास. आपण बघतो साधारणपणे आता 270, 272, 273 आणि ही स्पीड कशा प्रकारे बुलेट ट्रेनची वाढत जाते हे आपण बघतोय. आणि बुलेट ट्रेनची खासियतच ही आहे की स्पीड, आणि ही स्पीडच आपल्याला आता महाराष्ट्रात भारतामध्ये या बुलेट ट्रेनची स्पीड अनुभवता येणार आहे. जी सफर आम्ही आज बुलेट ट्रेनची ओसाका ते टोकियो जपानमध्ये करतोय ती सफर भारतीयांना आणि खास करून मुंबईकरांना करता येईल. वेदांत नेर, ABP माझा, ओसाका, जपान. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.